पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याची बातमी समोर येते। पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित पबमधला व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। ड्रग्ज घेतानाचा तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालाय। पुण्यातून आपण धक्कादायक बातमी बघतोय। पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित पबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय, पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आलेले आहेत, तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती। कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार आता समोर आलाय। शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। प्रशांतजी, पुण्यातील हॉटेलमध्ये आता सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचं बघायला मिळते। आपण एकीकडे अपघात पण बघितला होता, त्यानंतर ही बातमी समोर येते, काय प्रतिक्रिया तुमची? निश्चित पुणेकरांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे। ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या पबमध्ये हा प्रकार घडला त्याच्यापासून स्थानिक पोलीस स्टेशन अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे। एका अर्थाने पोलिसांच्या नाकावर टिचून किंवा पोलिसांना या ठिकाणी बरोबर घेऊन या प्रकारचे धंदे केले जातात का काय, अशा प्रकारचा प्रश्न पुणेकर म्हणून माझ्या समोर आहे। पण याच बरोबर मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही अमितेश कुमार यांना भेटून, पोलीस आयुक्तांना भेटून ही गोष्ट सांगितली होती की पुण्यातल्या बहुसंख्य सोसायट्यांच्या पार्किंग्स मध्ये इंजेक्शन, ज्या सिरीज मधून ड्रग्ज घेतलं जातं, त्या सिरीज ह्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचऱ्यात गोळा कराव्या लागतात। अशा परिस्थितीत सुद्धा कुठेही पुण्यामध्ये ड्रग्ज येण्याचं प्रमाण कमी राहिलेलं नाही। पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ड्रग्ज मध्ये अशी परिस्थिती आहे। मधल्या काळामध्ये निश्चित पुण्यातली तुम्ही म्हणता तशी परिस्थिती गंभीर म्हणावी लागेल। धन्यवाद प्रशांतजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर सुद्धा आहेत। रवींद्रजी, पुण्यातील हॉटेलमध्ये आता ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय। माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते ह्याच्यामध्ये आज जे पुणे शहरामध्ये काय मागणी याच्यामध्ये पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थ विक्री जातात, तिथे मी गेली वर्षभर त्याच्यामध्ये मी बोलतोय। मी विधानसभेचा आमदार झाल्यापासून विधानसभेमध्ये बोलतोय, अधिवेशनामध्ये बोलतोय, आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ह्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई जे आहेत, ते देसाई नाही ते कसाई आहेत। कारण त्यांनी या पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना साफ बसवलाच नाही। आणि गंभीररित्या याच्यामध्ये ज्या पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, छत्रपतींचं पुणे शहर आहे, जिजामातेंचं पुणे शहर आहे। आणि या सगळ्या शहरामध्ये अशा पद्धतीने चालू असेल आणि आपतोपरी बंद नाही झाली तर पुण्याची वाट लागली याच्यापेक्षा जास्त लागेल। कारण ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये पुण्याचं नाव लौकिक आहे। तिथे छत्रपती शिवाजी महाराज झाले, तिथं सावित्रीबाई फुले झाले, तिथे महात्मा ज्योतिबा फुले झाले, लोकमान्य टिळक झाले, वारसा राष्ट्रपुरुषांचा वारसा सांगणारं पुणे। पण आज पुण्याची ओळख ही पब संस्कृती झाली। जे हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं अंमली पदार्थ विकले जातात त्यांना कायमचे सील। रवींद्रजी, तुम्ही यापूर्वी सुद्धा याबद्दल आवाज उठवला होता, तर यानंतर तुम्ही काय करणार आहात, काय आवाज उठवणार आहात, कशा प्रकारे? याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर चूक आहे। पोलीस खात्याला नाही हत्येखोरीची यादी आजही माझ्याकडे आहे। आम्ही फक्त राजपुतांपाशी वाचलेले, पण मी पुणे पोलिसांची हत्येखोरी वाचू शकतो। आणि याच्यामध्ये पुणे शहराला लावलेला डाग आणि पुणे पोलिसांची प्रतिमा ज्या पद्धतीने खराब करण्याचं काम काय पोलीस अधिकारी करतात त्याची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे। आणि वेळ पडली तर आम्ही ह्याच्यावर रस्त्यावर उतरणार आहे। वेळ पडली तर ज्या ज्या हॉटेलमध्ये ह्याच्या पुढे चालतील त्याला आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। रवींद्रजी, आपण पाहिलं होतं यापूर्वी कल्याणीनगर अपघाताचं सुद्धा प्रकरण समोर आलं होतं, आणि तरी सुद्धा आता अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते। तर आपल्यासोबत रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते आपल्यासोबत होते। पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामध्ये हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री केल्याची बातमी समोर येते। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, पुण्यातल्या एफसी रोडवरील एका नामांकित पब मधला व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। नक्कीच हा पुण्यातल्या एफसी रोडवरती एक नामांकित पब आहे, त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झालाय। आणि या व्हिडिओमध्ये 2 मुलं ड्रग्ज घेताना दिसत आहेत। त्या पब मधल्या बाथरूम मधला हा व्हिडिओ आहे आणि शनिवारच्या रात्रीच्या पार्टीचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती इथे
पोलीस तपास करत आहेत. मात्र पुण्यात सर्रासपणे ड्रग्स विक्री होतीये आणि हे ड्रग्स विक्रायला अभय जे आहे ते पोलिसाचा आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय. एफसी रोड जो आहे तो प्रामुख्याने शैक्षणिक संस्था, नामांकित शैक्षणिक संस्था या भागात आहेत. अनेक तरुणी या भागात राहतात. त्यांच्या दृष्टीने हे जे सर्व ड्रग्सचे जे रॅकेट आहे ते धोकादायक आहे आणि ते सर्रासपणे चालवलं जाते हे आता पुणेकरांसमोर दिसते. त्यामुळे यावर पोलीस कारवाई कधी करणार, कारण ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर सुद्धा पुण्यातल्या विविध शाळा, कॉलेज आणि पब मध्ये ड्रग्स विकले जात आहेत हे आता समोर आले. आपला समाज हे इतके जागृत आहेत की असं काही आढळलं त्याच्यावरही कारवाई. शंभूराजे देसाई हे मंत्री आहेत त्या खात्याचे, त्यांच्यावर थेट आरोप करतायत. दंगेकर सातत्याने त्यांच्यावर आरोप करतायत, सुषमाताई त्यांच्यावर आरोप करतायत. आपण गेले काही वर्ष म्हणजे 6 महिने बघतोय की ड्रग्स किती मोठ्या प्रमाणात. एखाद्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या त्यातून अशा प्रकारच्या घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणंही चुकीचं आहे. पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये. पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या. आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल. आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची योग्य ती चौकशी होईल. दादा तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात, कशा पद्धतीने थांबवण्यासाठी अजितदादांना तुम्ही सांगाल. ते आता पालकमंत्री आहे, तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे. मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत. घडल्यात नाही असं दावा करता येत नाही ना. पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली. ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे. तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली. आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, एक धाक निर्माण केला पाहिजे. पण अशा सगळ्याच घटनांना डायरेक्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबल धरणं हे मला वाटतं की बरोबर नाही. त्या मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे असं सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणण्याची आवश्यकता नाही. राज्याचे मुख्यमंत्री अमितेश कुमार यांना काय सांगाल. अमितेश कुमार यांना काय सांगाल जे पुण्याचे मध्यंतरी देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे मंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ CP महोदयांना भेटलं आणि आपण हा आग्रह धरला, घटना ज्या ज्या घडतात त्याची चौकशी करा, कारवाई करा, पण एकदा घटना घडू नये म्हणून सगळ्याची एक नियमावली तयार करा. त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करू. कारण त्या नियमावलीमध्ये पहिला नियम असा टाकायला लागेल की जसं सोलापूरमध्ये आहे, नॉट लिकर नॉट पब. सोलापुरातलं कुठलंच दुकान आईस्क्रीमचं सुद्धा रात्री 10 नंतर सुद्धा उघडं असू शकत नाही. इतकं तिथल्या CPने कडक कारवाई केली की नाही जो खरेदी नाही तो 10 बजे पहिले खरेदो. आणि त्यामुळे किराणा मालाचं दुकान सुद्धा सोलापुरात रात्री 10 नंतर उघडं नसतं. चला हे पुणे मोठं आहे, रात्री उशिरापर्यंत लोक ऑफिसमध्ये असतात, मग उशिरा खरेदीला बाहेर पडतात, 11 म्हणा. अगदी पबसारख्या ठिकाणी 11 आणि नॉर्मल स्टोर्सना 12 म्हणा. रात्रभर कसं काय चालू ठेवणार तुम्ही, हे काय बरोबर नाही. तर अशी नियमावली करण्यासाठी जे निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचा पाठपुरावा करू. आता हे ड्रग्ससाठी काय सांगाल. ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरात येतंय अजून सुद्धा. नाही, पुणे शहरात काय, मुंबईत काय, कुठेही असलं ड्रग ही एक खूप भयानक गोष्ट आहे. पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांना असं म्हटलं होतं की बाकी गोष्टी सुद्धा होताच कामा नये, क्राईम होताच कामा नये, पण हा क्राईम जो आहे प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछाड या विषयात तुम्हाला जे लागेल ते मी नियोजनमधून आणि वेळप्रमाणे सरकारमधून द्यायला तयार आहे. सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट खरेदी करा. जसं दामिनी पथक आपण सुरू केलं, जे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, विश्वास नांगरे पाटील आयजी असताना त्यांनी कल्पना मांडली की आपण दामिनी पथक सुरू केलं पाहिजे. मी मोठ्या प्रमाणात नियोजनमधून 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दिल्या आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने महिला पोलीस, कारण प्रामुख्याने मुलींशी संबंधित विषय असतो. कोल्हापुरातल्या कॉलेजवर बसस्टॉपवर एक भयंकर दहशत त्यांनी निर्माण केली. मी पालकमंत्री असताना असं म्हटलं की ड्रग्ज तुम्ही बेअर करू नका, हे पाप तुम्ही आयुष्यात कुठेही फेडू शकणार नाही. तुम्ही त्याच्यातून पैसे घ्याल पण ही सगळी कीड तुमच्या घरात कधी आली कळणार नाही. ड्रग्ज हा खूप मोठा सिरियस विषय आहे. मोठमोठे देश, मोठमोठी राज्य ही याच्यातून रसातळाला गेली.
ललित पाटील प्रकरण झाल्यापासून हे सगळं चाललंय तर आता हा विषय संपूर्ण मुलींच्या शिक्षणामध्ये मुळात मला तर आता रोज 1 तास संजय राऊतांसारखं प्रबोधनपर भाषण केलं पाहिजे. अनेक गोष्टींचं अज्ञान असतं. मुलींच्या शिक्षणामध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्सला या राज्यामध्ये पहिल्यापासूनच 100% फी माफ आहे. ती फी द्यावीच लागत नाही. द्यावी कुठली लागते तर प्रोफेशनल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी. ती प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही सुरू व्हायची आहेत. मग ती सुरू कधी होते GR तर काढा. तर तो GR मुंबईमध्ये अजूनही निवडणुकीची आचारसंहिता आहे, जरी पुण्यात नसली तरी. का तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक अशा 2 निवडणुका 26ला आहेत. ती आचारसंहिता संपल्याशिवाय आपल्याला कुठलाही मोठा निर्णय घेतला तर आचारसंहितेप्रमाणे तसा गुन्हा होईल. 26 तारखेला मुंबईची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपेल की लगेच ड्रग्ज प्रकरणावरती चंद्रकांत पाटील भाजपाचे नेते बोलत होते. योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील म्हणतात.